मालेगाव तालुक्यातील वडेल येथे भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकचंद बाफना हे होते। या निमित्ताने वडेल येथील सर्व जैन बांधवांच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेत जैन बांधवांसह महिला, युवक, युवती तसेच बालक बालिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग लाभला। कार्यक्रमाची सुरुवात वडेल येथील जैन स्थानकातून मिरवणुकीने झाली। शांततेत व अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या शोभायात्रेत भगवान महावीरांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मिरवणुकीदरम्यान जैन स्थानक कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे भगवान महावीरांना अभिवादन करण्यात आले। त्यावेळी गावचे माजी सरपंच, विद्यमान सरपंच, सदस्य, जैन बांधव तसेच विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। माजी सरपंच योगेश सावळे यांनी आपल्या मनोगतात जिओ और जीने दो हा भगवान महावीरांचा संदेश मांडत उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर मनोज जैन यांनी महावीर जन्म कल्याणकाचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या विचारांची मांडणी केली। त्यानंतर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। जैन स्थानकात प्रार्थना, स्तवन व भक्तिभावाने कार्यक्रम संपन्न झाला। वडील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी जैन बांधवांचा चहा पाण्याने सत्कार केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज जैन यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रवीण कांकरिया यांनी आभार प्रदर्शन केले। या कार्यक्रमासाठी बाळासाहेब अहिरे, महावीर धाडीवाल, कमलेश सुराणा, योगेश कांकरिया, भिकचंद धाडीवाल, रमणलाल धाडीवाल, भगवान सुराणा, नरेंद्र सोनवणे, प्रकाश शेलार, नंदू शिरोळे, लक्ष्मण शेलार, मुरलीधर सोनवणे, बापू शेलार, कांतीलाल सावळे, मंगलदास शेलार आदींसह सर्व जैन बांधवांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी जैन महिला मंडळ, युवक मंडळ, युवती मंडळ तसेच जैन समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावीर जयंतीच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो जगाला, 2700 वर्षापूर्वीच महावीर भगवानने जे सांगितलं जिओ और जीने दो, त्या शब्दाचं अनुसरून आपण वागलं पाहिजे एवढीच शुभेच्छा माझी। खास प्रबंधभूमीचे पत्रकार बाळासाहेब अहिरे हे जातीने हजर होते। त्यांनी पूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान सुरुवातीपासून तर कार्यक्रमाचे पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे समर्पण देऊन कार्यक्रमाची सर्व केलं। त्याच्यासाठी त्यांना जैन समाजातर्फे फार फार धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।